डोणगाव परिसरात 23 जुलैच्या रात्री अतिवृष्टी झाली व रात्री 2 वाजता डोणगाव येथील कांचनगंगा नदीवर पूर आल्याने मेहकर व मालेगाव दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प होती। तर मेहकरकडून मालेगावकडे गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक रिसोड तालुक्यातील पिंपरी सरद येथील उत्तावळी नदीमध्ये वाहला असता त्या ट्रकमधील चालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समजते। तो ट्रक चालक चिखलठाणा संभाजीनगर येथील रहिवासी असून त्या चालकाचे नाव शेख हुसेन शेख गुलाब असे आहे। कारण याच वाहन चालकाला उत्तावळी नदी या पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचे वाहन वाहले, ज्यामध्ये त्या चालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समजते। हे आपण बघू शकता पाणी किती प्रमाणात होतं। प्रत्यक्षदर्शी यांचं म्हणणं आहे की या वाहनाच्या समोर एक गज घेऊन जाणारा ट्रक गेला, त्यामुळे या वाहन चालकाने आपले वाहन टाकले, परंतु पाण्याचा प्रवाह इतका वाढला की काही मिनिटातच हे वाहन पाण्यात वाहून गेले आणि वाहल्यानंतर या चालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समजते। हे आपण बघू शकता अतिवृष्टी झाल्यामुळे परिसरामध्ये प्रत्येक शेतात किती पाऊस होता, पाणी भरलेले आहे, हे आपण बघू शकतो। शब्द न्यूजसाठी जमील पठाण, डोणगाव।